नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपले स्वागत. सातगाव डोंगरे येथील ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा मोठ्या वादात सापडली. ग्रामसभेत नेहमीप्रमाणे ग्रामसेवक गैरहजर राहिल्याने त्यांच्या जागी ॲडिशनल अधिकारी उपस्थित होते. मात्र ग्रामसेवक वारंवार ग्रामसभेला अनुपस्थित राहत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामसभेत सरपंच व काही विरोधी पक्षाचे सदस्य उपस्थित असताना गावातील नागरिकांनी ग्रामसेवकांच्या गैरहजेरीबाबत जाब विचारला असता यावेळी बोलताना ग्रामसभेत उपस्थित नागरिकांबाबत अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांना कुत्र्यासारखी वागणूक देणारी भाषा वापरल्याने सभेत प्रचंड गोंधळ उडाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवत ग्रामसभा तात्काळ तहकूब करण्याची मागणी केली. अखेर वाढता तणाव लक्षात घेता ग्रामसभा तहकूब करण्यात आली. गावकऱ्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की पुढील ग्रामसभा 2 दिवसाच्या आत घ्यावी व त्या ग्रामसभेला ग्रामसेवक स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक करावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. या घटनेमुळे सातगाव डोंगरी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे. इन्कम्प्लीट आहे सांगावं त्यांनी कोण कोण सदस्य नाही आहे तिथून आणि त्यांना बोलवण्याची जबाबदारी कोणाची ते पण त्यांनी सांगावं. आता ते जर ग्रामस्थ आले नाही तर त्यांना आम्ही आमची जबाबदारी ग्रामस्थ आले पण मग कोरम पुरा झाला नाही त्यांनी सह्या केल्या. हा मग तेच म्हणतात मग इथे 100 लोक आहेत. कोरम तुम्ही कंप्लीट करा इथे म्हणजे आमच्या प्रश्नांचं निवारण झालं पाहिजे. कोणीतरी जर 100 सह्यानी झाल्या तर मग नागरिकांनी काय करायचं? मीटिंगचा अध्यक्ष सरपंच राहतो ना, सरपंच बरोबर. सत्ताधारी गट उत्तर देईन. बरोबर आपण विरोधात आमचे बी 100 प्रश्न आहे. बरोबर तिथे राहून उत्तर दिले पाहिजे. कोरम पूर्ण करून घ्या, मीटिंग सुरू करा आणि त्यांना प्रश्न विचारू. आपण 1000 प्रश्न आहे गावाचे, एक नाही. बरोबर आहे का नाही? आणि नियम असतो असा असतो की पहिले कोरम पूर्ण करावा लागतो आणि मग विषय घ्यावा लागतं. जे आपण पत्र दिले, अर्ज दिले त्याच्यावर उत्तर विचारावं लागतं. त्याच्यात सत्ताधारी गट त्याची उत्तर देतो आणि संबंधित गावकऱ्यांचे कारवाईसाठी आपण काही ना काही तरतूद करू ना. आता याच्यावर पत्र वित्र दिलेले आहे, पत्रावर सह्या बी आहे, पोस्ट आहे आपल्याकडे. तुमचे जनरली पहिले कोरम पूर्ण करा, विषय सुरू करा, त्यालाच अर्थ आहे. मागील 5 वर्षात ग्रामपंचायत मध्ये किती निधी जमा झाला आणि तो कसा खर्च झाला आणि किती उरलेला आहे त्याचं काय करणार आहे त्याचं त्यांनी नियोजन सांगावं गावा जनतेला. काय बोलले ते म्हणताय कोरम पूर्ण नाही म्हणे आमचा. मी विचारतोय आता त्यांना काय म्हणताय कोरम पूर्ण झाला तर सगळं आता सांगा ना. आता तुम्ही गुजबुजचं बाहेर आता सभापती का नाही हिंदी किती आहे मग आम्हाला कोरम पूर्ण झाला नाही म्हणून आज आम्ही सभा तर खूप केली आणि तिचं वार तारीख अजून परत दवंडी आणि त्याच्यात आमचा एक विषय झाला काय ग्रामसेवक हजर असला पाहिजे. आमचा विषय त्याच्यात हा झाला. तुमचे काय प्रोसिजर ते तुम्ही राबवा आणि त्याच्यात आमचा एक विषय घ्या की ग्रामसेवक हजर असावा आणि ती तारीख आम्हाला लिहून द्या. लिहा लवकर. व्हिडिओला करू आपण ती तारीख लिहून द्यावं लागेल सर. बरोबर. आपला विषय आपले विषय नाही ना बोलून लगोलगी काय लगोलगी मला माहिती ना. अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांचे सेवेसी अर्ज असा देतोय आपण. मौजे सातगाव डोंगरी ग्रुप ग्रामपंचायत येथील सरपंच साहेब व ग्रामविकास अधिकारी साहेब यांना आपल्या स्तरावरून ग्रामसभा घेण्यास आदेशित करावे, परंतु सदर ग्रामसभा ग्रामविकास अधिकारी साहेब सचिव यांनीच घ्यावी, इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी नियुक्त करू नये. बरोबर आहे का? टाईप करून गेले आपण. अर्जदार ग्रामस्थ सातगाव डोंगरी तालुका पाचोरा. वरील विषयी आम्ही ग्रामस्थ सदर अर्ज करतो की
मौजे सातगाव डोंगरी ग्रुप ग्रामपंचायती सन 24 पासून ते आज येतो गावात वास्तवमध्ये एकही ग्रामसभा आपण घेतलेली नाही. त्यामुळे गावातील दैनंदिन समस्या मोठ्या प्रमाणावर असून कोणाकडेही मांडावा हा प्रश्न निर्माण झाला असून गावातील प्रत्येक भागात वार्डात रस्ता समस्या, गटारीतील सांडपाणी, रस्त्यावर वाहने, नादुरुस्त गटारी, गांधीचे साम्राज्य, दुर्गंधी, आरोग्यविषयक समस्या, दिवाबत्ती, पाणी पुरवठा व्यवस्थापन अभाव, सार्वजनिक शौचालय, मोटारींचा अभाव, घनकचरा व्यवस्थापन अशा विविध समस्या पूर्ण गाव समस्यांना तोंड देऊन हैराण झाले असून गावातील ग्रामपंचायत नावापुरती आहे की काय असे आम्हा ग्रामस्थांना वाटू लागले आहे. कारण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वारंवार आम्ही तक्रारी करून सुद्धा तक्रारीचे निवारण होत नाही. परंतु आम्हा गावकरी नागरिकांना आश्चर्य वाटते. शासनाच्या विविध योजना, अभियान, केंद्र शासन, राज्य शासन, 15वा वित्त आयोग, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती निधी व ग्राम निधी आणि इतर निधी या सर्व योजनांमधील निधी जातो कुठे हे आम्हा गावाला न उलगडणारे कोडे झालेले आहे. तरी 21-22 ते आजपर्यंत या सर्व शासनाच्या व इतर योजनांमधील मिळणारा निधी सातगाव डोंगरी ग्रामपंचायतला किती प्राप्त झाला व आजपर्यंत कोणकोणत्या योजना आपल्या गावाच्या ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आल्या व किती योजनांचे काम चालू आहेत व कोणत्या पूर्ण त्या योजनांच्या कामावर किती निधी खर्च झाला त्या सर्व कामाची ऑडिट रिपोर्ट छायांकित प्रत ग्रामपंचायती सर्व बँक पासबुक आजपर्यंत प्रिंट केलेल्या छायांकित प्रत मिळावी व पासबुक सभेमध्ये असावे. विषयावर संबंधितांनी त्यांच्यात व्हायला नको. संबंधितच ग्रामसेवकच हजर पाहिजे. संबंधित गावाचे ते ह्या प्रश्नांचे सर्व उत्तर द्यायला तयार आहे. ताई तुम्ही तयार आहेत सर्व प्रश्नांचे उत्तर द्यायला? दप्तर आपल्याजवळ आहे. तुम्ही प्रश्न उत्तर देऊ शकत नाही. जे माहिती ते दिल ना. जे माहिती आहे ते एक मिनिट आता एक